Okay, so first of all, good morning, all dear friends. Now, today we will discuss the important points of unit number 6, critical phenomena. Critical phenomena. Okay, now, dear student, in previous lecture, we discussed about the applicability of van der Waals equations. Okay, applicability of van der Waals equation. That means applications of van der Waals equations at different conditions. Okay, for example, first at low pressure, then second at high pressure, then low pressure, extremely low pressure, and high temperature, and finally few examples. That means behavior of hydrogen as well as some rare gases. That means zero group gases, which is the helium, argon, etc. Okay, so what is the van der Waals equation first? You know that van der Waals equation for 1 mole of an ideal gas. Van der Waals equation for n mole, or sorry, for 1 mole of an ideal gas equal to P plus A upon S V square into V minus V equal to RT, equal to RT. Okay, that means here in this equation A upon V square is nothing but the volume correction, is nothing but V. P plus A upon V square is nothing but the pressure correction, along with the pressure correction equal to the ideal gas pressure, and V minus V is equal to the volume. Okay, ideal gas volume. Now here at low pressure, if pressure is small, then what happen? If pressure is small, that means volume is increases. So in that condition, or in that case, PV equal to RT minus A upon V. That means PV is value of PV. Value of PV is less than A upon V. Okay, is less than RT by A upon V. Okay. Now few examples related with this condition, which follow the. Hello, माझा आवाज येतो ना? हो सर. ओके, विच फॉलो द van der Waals इक्वेशन्स. म्हणजेच काय म्हटलं मी आता बघा, लो प्रेशरला हे van der Waals इक्वेशन उभे करणारं जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स N2 आहे, नायट्रोजन गॅस, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. ओके, नाउ ॲट हाय प्रेशर, व्हॉट हॅपन ॲट हाय प्रेशर? आता प्रेशर जर जास्त असेल, म्हणजे प्रेशर जर इन्क्रीज केलं, बघा डायग्राम दिसते आपल्याला, प्रेशर जर इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम बघा कमी व्हॉल्यूम झाला, व्हॉल्यूम डिक्रीज होऊन जातो. इथे तेच आहे, व्हॉल्यूम दॅट मीन्स व्ही विल बी स्मॉल. ओके, द कॉन्स्टंट बी इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. म्हणजे त्याचा जो बी आहे, आता व्ही स्मॉल असेल तर करेक्शन फॅक्टर जो आहे व्ही मायनस बी हा सुद्धा कसा असेल, कमी असेल. मग त्यामुळे मायनस ए अपॉन व्ही प्लस ए बी अपॉन व्ही स्क्वेअर हा फॅक्टर टोटल काय पकडायचा, निग्लिजिबल पकडायचा. सो जे आयडियल गॅस इक्वेशन आहे, van der Waals इक्वेशन, पी व्ही इक्वल टू आर टी प्लस पी बी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे दिसतंय की पीव्हीची व्हॅल्यू ही कशी आहे, जास्त आहे. कशाने? आर टी पेक्षा जास्त आहे. पीव्हीची व्हॅल्यू ही प्रोडक्ट ऑफ पीव्ही इज ग्रेटर दॅन प्रोडक्ट ऑफ आर अँड टी बाय पीबी. पीबीनी जास्त. म्हणजे बघा ना, हे इक्वल केव्हा आलं, पीव्ही इक्वल टू आर टी केव्हा आलं, जेव्हा या आर टी मध्ये पीबी प्लस पीबी हे केल्यानंतर. अलग लक्षात? म्हणजे याचा अर्थ हा जो पीव्ही आहे हा आरटी पेक्षा जास्त आहे. कितीनी जास्त आहे हो? या पीव्ही एवढ्या व्हॅल्यूनी जास्त आहे. क्लिअर? ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट घेतला होता आपण, ॲट एक्स्ट्रीमली लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. दॅट मीन्स इन van der Waals इक्वेशन, van der Waals इक्वेशन इन विच कंडिशन? ॲट एक्स्ट्रीमली लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर, या कंडिशनला. आता आपल्याला माहिती आहे एक्स्ट्रीमली लो प्रेशर अँड हाय या कंडिशनला जर आपण घेतले की यामधले जे फॅक्टर्स आहेत, म्हणजे आता आपण म्हटलं पी इज व्हेरी स्मॉल, मग व्ही जो असणार आहे व्हीची व्हॅल्यू खूप जास्त असते. म्हणजे मग त्याच्यामध्ये जर आपण पीबी बघितला, म्हणजे प्रेशर आणि बी जो कॉन्स्टंट घेतो आपण, van der Waals कॉन्स्टंट, तो ए अपॉन व्ही, त्याच्यानंतर ए बी अपॉन व्ही स्क्वेअर, हे सगळे फॅक्टर कसे आहेत, कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण हे जे इथे लिहित आहे ना, हे बघा इथे यामध्ये हे जे आहे ना, पीबी मायनस ए अपॉन व्ही प्लस ए बी अपॉन व्ही स्क्वेअर, म्हणजे हे सगळ्यांची व्हॅल्यू कशी आहे, निग्लिजिबल येते. मग फायनली काय उरलं हो, पीव्ही इक्वल टू आर टी. काय उरलं? पीव्ही इक्वल टू आर टी. म्हणजे ॲट विच कंडिशन? ज्या कंडिशनला प्रेशर एक्स्ट्रीमली लो आहे अशा कंडिशनला.
ओके. सेम आपण आता बघू एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर म्हणून आपण हाय टेम्परेचरला. हे बघा, सिमिलरली व्हेन टेम्परेचर इज लार्ज, टेम्परेचर लार्ज असेल तर व्हीची व्हॅल्यू जी आहे ती व्हीची व्हॅल्यू सुद्धा काय जास्त लार्ज असते, कारण त्यामध्ये काय होतं, मोशन इन्क्रीज होतं, त्यामुळे व्हॉल्यूम त्याचा काय होतं, इन्क्रीज होतोय. मग अशा कंडिशनमध्ये जे असेल म्हणजे प्रेशर ऑटोमॅटिक डिक्रीज, अशा कंडिशनमध्ये जे असेल इथे सुद्धा पीव्ही ए अपॉन व्ही आणि ए बी अपॉन व्ही स्कोर ही व्हॅल्यू निग्लिजिबल असते. म्हणजे परत एकदा काय आलं, पीव्ही इक्वल टू आर टी आलं. म्हणून ऍट एक्स्ट्रीमली लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर रियल गॅसेस ओबे दी वंडरवाल इक्वेशन और ओबे दी आयडियल गॅस इक्वेशन. ओके, आलं लक्षात. म्हणून या ठिकाणी म्हटलं, द ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर ऑल रियल गॅसेस ओबे आयडियल गॅस लॉ. क्लिअर. आता एक एक्झाम्पल घेतलं आपण, बिहेवियर आपल्याला पाहायचं हायड्रोजनचं आणि काही झिरो ग्रुप मधील रियल गॅसेस. ते म्हणजेच कोणते, हेलियम, आर्गॉन वगैरे. हे यांच्या कंडिशन जे आपण बघितलं, यांच्या केसमध्ये जर बघितलं आपण, त्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू जी येते ती येते पी इंटू व्ही मायनस बी इक्वल टू आर टी, इक्वल टू आर टी, किंवा पी व्ही इक्वल टू, इथं आर टी पाहिजे, आर टी प्लस पीव्ही, आर टी प्लस इथं आर टी पाहिजे, लक्षात घ्या. पीव्ही इक्वल टू आर टी प्लस पीव्ही अशी व्हॅल्यू यामध्ये येते. ओके, नाउ मूव टुवर्ड्स नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज लेक्चर विच इज अ क्रिटिकल फेनोमेना. बघा, आजच्या आता आपण महत्वाचा पार्टकडे बोलतोय, तो म्हणजे क्रिटिकल फेनोमेना. आता तुमच्या फेनोमेना इज नथिंग बट प्रोसेस, माहिती आहे सगळ्यांना. फेनोमेना म्हणजे आपण काय म्हणतो, प्रक्रिया, प्रोसेस. आता क्रिटिकलचा अर्थ काय, क्रिटिकलचा अर्थ जो आहे ज्या ठिकाणी काय होते, चेंज होत आहे, फेज डिफरन्स ज्या ठिकाणी क्रिएट होत आहे. ओके, सर्टन लिमिट जो आहे, तो पॉइंट जो आहे त्याच्यावरती चेंजेस होणार नाही, असा तो पॉइंट्स, असा तो पॉइंट्स म्हणजे क्रिटिकल पॉइंट्स. ओके, आणि अशी जी प्रोसेस म्हणजे क्रिटिकल फेनोमेना. आता आपण काय करू, यासाठी काही कन्सिडरेशन करून मग आपण एक वॉटरचं एक्झाम्पल घेऊन आपण क्रिटिकल फेनोमेना मधल्या वेगवेगळे फॅक्टर्स आपण स्टडी करणार आहोत. जनरल लक्षात घ्या, क्रिटिकल म्हणजे एक्स्ट्रीम म्हणू आपण त्याला, आणि फेनोमेना जो शब्द आहे तो म्हणजे प्रोसेस घ्या. ओके, आता बघा काय म्हटलं तर, ओके, सपोज दॅट अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज टेकन इन ग्लास ट्यूब. म्हणजे काय केलं, एक ग्लास ट्यूब घेतली, काचेची एक ट्यूब घेतली आपण, टेस्ट ट्यूब म्हणू आपण, परीक्षा नळी. त्या टेस्ट ट्यूब मध्ये मी कमी अमाऊंट ऑफ वॉटर, स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर घेतले त्यामध्ये, आणि त्याला काय करतो मी, इव्हॅपरेट करतो आणि त्या ट्यूबला सील केलं मी. त्याला इव्हॅपरेट केलं आणि ट्यूबला काय केलं मी, सील केलं. देन व्हॉट हॅपन, काय होईल, some quantity of water evaporated and vapor will be exert a definite pressure. म्हणजे काय होईल, आता मी त्याला हीट केलं म्हटलं आपण, म्हणजे इव्हॅपरेशन त्याचं सुरू झालं, तर त्या वॉटरचे काही क्वांटिटी जे वॉटरची त्याचं व्हेपर्स तयार होईल, आणि ते व्हेपर्स जे आहेत ते व्हेपर प्रेशर क्रिएट करेल, एक्झर्ट करेल, बरोबर आहे, प्रेशर निर्माण करेल, व्हेपर प्रेशर त्याला आपण म्हणू. ओके, आणि ठराविक टेम्परेचरला, म्हणजे ते कॅरेक्टरिस्टिक टेम्परेचरला ते ह्या गोष्टी होईल. आणि ही जी प्रोसेस आहे किंवा हे जे प्रेशर क्रिएट झालं याला ॲक्वियस टेन्शन म्हणतात. त्याला काय म्हणायचं, ॲक्वियस टेन्शन. ओके, मग आता काय होतं बघा, या दोन फेज त्या ठिकाणी निर्माण होईल. कोणत्या, हो, एक व्हेपर फेज झाली. ओके, म्हणजे काही अमाऊंट ऑफ वॉटर जे ते व्हेपर्स मध्ये कन्वर्ट झालं, स्टीम मध्ये कन्वर्ट झालं, आणि काही जे ते वॉटर मध्ये, असे दोन फेज त्यामध्ये आपल्याला विजिबल दिसेल. म्हणजे काय दिसेल, वाफ दिसेल पाण्याची. हे बघा इथे डायग्राम आहे, समजा ते कन्सिडर करा, इथं पहा, हे नॉर्मल आहे त्यामध्ये. हे वॉटर व्हेपर्स आहे, बरोबर आहे, हे वेपर्स, वॉटर वेपर्स, आणि हे असे दोन फेज आपल्याला क्लिअर कट त्यामध्ये दिसेल. बरं, मग पुढे आता वॉटर वेपर्स आपल्याला ते दोन्ही मेन्सकर्स, मेन्सकर्स म्हणजे हा, याला मेन्सकर्स म्हणतात. ते बघा इथं हा जो दिसतो ना आपला कर्व, हा वॉटर मेन्सकर्स आहे. ओके, याला मेन्सकर्स म्हणजे आपल्याला दोन सेपरेट पॉइंट यामध्ये दिसेल, दोन सेपरेट फेज आपल्याला दिसेल, असं त्याला म्हणायचं. क्लिअर. ओके, व्हेन द ट्यूब इज हिटेड द वेपर प्रेशर will be increases, and at 100 degree Celsius, that means 273 Kelvin, it will be equal to what atmosphere. काय म्हटलं बघा, काळजीपूर्वक सगळ्यांनी ऐकून घ्या व्यवस्थित. आता आपण हे म्हटलं आपल्याला की दोन फेज आपल्याला दिसेल आणि त्या क्लिअरली विजिबल असेल, त्याचं मेन्सकर्स क्लिअरली असेल. ओके, आता ही ट्यूब आपण हीट करतोय, वेपर प्रेशर काय होईल, जसं जसं हीट केलं तसं वेपर्स, पाण्याचं रूपांतर वेपर्स मध्ये होईल, वेपर इन्क्रीज होईल. कोणत्या कंडिशनला, त्यावेळेस कंडिशन काय असेल, त्यावेळेस टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअस माहिती सगळ्यांना. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर त्या ठिकाणी त्यावेळेस असणार आहे. आणि प्रेशर जे आहे ते प्रेशर किती असेल, एक ॲटमॉस्फिअर प्रेशर असेल. प्रेशर किती असेल, एक ॲटमॉस्फिअर प्रेशर त्यामध्ये असेल.
ओके. हां, आता काय म्हटलं, आता वेपर प्रेशर 100 डिग्री सेल्सियसला क्रिएट होईल, त्याच्यावर एक्झर्ट कर प्रेशर हे माहिती आपल्याला. आता ट्यूब जी सील केलेली आहे, जसं आपण ते कंटिन्यू इव्हॅपोरेशन होत राहील त्यावेळेस ते प्रेशर जे आहे ते प्रेशर त्या ठिकाणी काय होईल, इन्क्रीज होत राहील, प्रेशर काय होत राहील, वाढत राहील. ओके, प्रेशर जे आहे ते वाढत राहील. मग आता समजा जर आपण टेम्परेचर त्या बॉइलिंग पॉईंट पेक्षा वाढवलं, म्हणजे 100 हा त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे, म्हणजे 373 केल्विन पेक्षा जर आपण वाढवलं तर त्या ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी वेपर प्रेशर अजून अजून इन्क्रीज होईल. वेपर प्रेशर अजून अजून काय होईल, इन्क्रीज होईल. आणि या ठिकाणी हे जे प्रोसेस होत आहे ती मेन्सकस जी दिसते आपल्याला, ती मेन्सकस आता आपल्याला दिसणार नाही. म्हणजे व्हिजिबिलिटी जी आहे तिची हळूहळू काय होत राहील, कमी होत राहील. व्हिजिबिलिटी हळूहळू कमी होत राहील. म्हणजे थोडक्यात काय, या कंडिशनमध्ये या येईल, मग अजून 100 डिग्री या येईल, आणि 100 पेक्षा जर मोठं केलं आपण हे, या लेवलला, या टेम्परेचरला येईल. बरोबर आहे, म्हणजे इथलं टेम्परेचर या लेवलला या ठिकाणी येईल. म्हणजे आता आपल्याला इथे वेपर्स असणार आहे फक्त, आपल्याला त्या ठिकाणी वॉटर दिसणार नाही. म्हणजे काय म्हटलंय, या मीन्स दॅट सेपरेटेड फ्रॉम द वॉटर वेपर्स इज क्लिअरली विजिबल अंटील कुठपर्यंत, त्या टेम्परेचर पर्यंत, एका ठराविक टेम्परेचर. मग ते टेम्परेचर जे आहे ते कोणतं आहे, ते 647 केल्विन, म्हणजे 374 डिग्री सेल्सिअसला. किती, 374 डिग्री सेल्सिअसला. आणि या डिग्री सेल्सिअसचा मेन्सकस गेट्स डिसअपियर. काय होईल, त्याची जी मेन्सकस, म्हणजे हे जे आहे बघा, इथे दिसते का कुठं आपल्याला, हे कसं आहे, ही मेन्सकस वॉटर, ही वॉटर मेन्सकस म्हणतात त्याला. इथे दिसते का काही नाही, टेम्परेचर बघा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ ह्या टेम्परेचरला 647 केल्विन किंवा 374 डिग्री सेल्सिअस, याला ती जी आहे मेन्सकस, ते काय होईल, ते डिसअपियर होऊन जाईल. ओके, म्हणजे वॉटर आणि वॉटर वेपर्स याला डिस्टिंग्विश करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही. ओके, अँड दिस इज बिकॉज ऑफ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस टू फेज सच ॲज डेन्सिटी बिकम आयडेंटिकल ॲट 674 केल्विन. म्हणजे या केसमध्ये, अशा केसमध्ये दोन्ही फेजची डेन्सिटी जी आहे ती एक झाली, इक्वल झाली, आयडेंटिकल झाली. ॲट विच टेम्परेचर, 647, म्हणजे 647 टेम्परेचरला. म्हणजेच किती हो, म्हणजेच हे 374 डिग्री सेल्सिअसला. बरोबर आहे. मग आता पुढचा पॉईंट, म्हणजे आता आपल्याला हे आपण स्टडी करतोय, आपल्याला क्रिटिकल फेनॉमेना बघायचे आहेत, की याच्यामध्ये क्रिटिकल फेनॉमेना आहे ना, मग याच्यामध्ये कोणकोणत्या टर्म्स येतात हे बघताय. ही जी प्रोसेस आहे, ही जी फेनॉमेना, ही क्रिटिकल फेनॉमेना आपण पाहत आहे. की काय केलं बाबा, एका ट्यूबमध्ये वॉटर घेतलं, त्याला हीट करतोय, मग सुरुवातीला थोड्या वेपर्स आहे, मग आपण टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत करतो, वेपर इन्क्रीज झाला, 100च्या वरती गेलं तर अजून वेपर्स इन्क्रीज होईल. ते आपल्याला वॉटर लेवल आणि वेपर्स याच्यामधलं दोन्ही सेपरेशन दिसेल. पण जर आपण ते टेम्परेचर 647 केल्विन पर्यंत नेलं तर मात्र त्या ठिकाणी काय होईल, ती जी सेपरेशन लेअर आहे, मेन्सकस म्हणतो आपण त्याला, ती डिसअपियर होईल. या चित्रात ते आपल्याला दिसते. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला यामध्ये, आता हे जे टेम्परेचर आहे, मग काय म्हटलं बा, वॉटर इन दॅट कंडिशन, in that condition means condition at a 647 Kelvin. In that conditions, the pressure exerted, which is known as a critical pressure, temperature is known as a critical temperature, and next volume is known as a critical volume. म्हणजे या कंडिशनला त्याचा व्हॉल्यूम जो आहे, त्याचं टेम्परेचर जे आहे, त्याचं प्रेशर जे आहे, हे जे आहे हे काय क्रिटिकल म्हणून आपल्याला म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथे म्हणले टेम्परेचर दॅट मीन्स 647 केल्विन, saturated vapor pressure and molar volume at a critical point. या critical point ला called as a critical temperature, critical pressure and critical volume respectively. Clear? कोणत्या कंडिशनला, 647 कंडिशनला, ज्या ठिकाणी आता वॉटर फेज आणि वेपर फेज मेन्सकस गायब झालेला आहे, तो विजिबल नाही, क्लिअरली विजिबल नाही. ओके, दिस व्हॅल्यू कलेक्टिव्हली फ्रॉम व्हॉट आर नोन अ क्रिटिकल कॉन्स्टंट ऑफ लिक्विड. म्हणजे याच्यावरून आपले क्रिटिकल कॉन्स्टंट जो आहे लिक्विडचा, याच्यावरून क्लिअर. आता आपल्या टेम्परेचरची व्हॅल्यू तर माहित झाली. टेम्परेचर आपल्याला माहिती आहे की 647 केल्विन इज नथिंग बट, और विच ऑल्सो नोन एज अ 374 डिग्री सेल्सियस इज नथिंग बट क्रिटिकल टेम्परेचर ऑफ वॉटर. What is the critical pressure? What is the value of critical pressure? The critical pressure ची व्हॅल्यू पहा किती, 2.224 into 10⁻⁷ न्यूटन मीटर स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर. ओके, आणि ॲटमॉस्फिअरच्या फॉर्म मध्ये जर सांगायचं तर 279.5 ॲटमॉस्फिअर एवढं त्याचं ते काय असणार आहे, प्रेशर असणार आहे, क्रिटिकल प्रेशर. बट द क्रिटिकल व्हॉल्यूम, क्रिटिकल व्हॉल्यूम किती आहे त्याचा, तो असणार आहे 5.87 into 10⁻⁻² DM³ पर मोल. म्हणजेच किती,
58.7 सेंटीमीटर क्यूब पर मोल. एवढं त्याचं काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे. म्हणजे हे जे आहेत टीसी, पीसी अँड व्हीसी इज नथिंग बट क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल प्रेशर अँड क्रिटिकल व्हॉल्यूम. दॅट मीन्स सी स्टँड फॉर critical, okay, respectively. If the temperature of the tube rise beyond 647.4 Kelvin, only water vapors will be exist in tube. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता आता आपण सरळ म्हटलं की वॉटर आपल्याला अस्तित्वातच तिथे दिसलं नाही. या 647 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर घेतल्यानंतर हे काय आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय. वॉटर दिसतंय का कुठे इथे? नाही. मीन्स तसंच नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे टेम्परेचरच्या वर गेलं तर ट्यूब मध्ये काय राहील? फक्त आणि फक्त वॉटर वेपर्स राहील. इथं तसं मेन्शन केलेलंच आहे. कळतंय ना? At this temperature, म्हणजे at the temperature above 647.4 Kelvin, the vapors cannot be converted into, ते वेपर लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार नाही. ओके. मग नो मॅटर हाऊ हाय प्रेशर किती अप्लाय केलं, काय अप्लाय केलं, त्याची काही मॅटर राहणार नाही. या टेम्परेचरला ते जे वेपर्स आहेत ते लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झालं? हे जे लिक्विडचं आहे म्हणजे ऑल दिस फेनॉमेना लिक्विड डिस्क्राइब दिस फेनॉमेना and it can be conclude that म्हणजे याच्यावरून एक कन्क्लुजन आपल्याला no liquid can exist at temperature above the critical temperature, okay, under applied pressure. That means at 647.4 Kelvin, okay, above this degree, above this temperature, what happen? Water vapors cannot be converted into liquid. Okay, in that condition, no matter what may be the pressure apply on that water vapor. Okay, and now this point is known as a critical temperature. Okay, and at the same point, what is the pressure? And that pressure is known as water vapor or steam pressure is known as critical pressure. And what is the value of that pressure? त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? हे बघा, त्याची व्हॅल्यू आपण इथे दिली आहे 2.224 into 10 to the power -7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपल्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये दिली आहे. जनरली आपण प्रेशर कशामध्ये म्हणतोय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये. सुरुवातीला आपण म्हटलं की ऍट 100 डिग्री सेल्सिअस और 373 केल्विन वॉटर वेपर्स एक्झर्ट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हटलं. मग ॲटमॉस्फिअर मध्ये आपल्याला या क्रिटिकल टेम्परेचरच्या कंडिशन मध्ये व्हॉट इज द ॲटमॉस्फेरिक क्रिटिकल प्रेशर, तर ती व्हॅल्यू सुद्धा आपण ब्रॅकेट मध्ये मुद्दाम दिलेली आहे. बघा या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला दिसते 0.5 ॲटमॉस्फिअर. हाऊ मच? 279.5 ॲटमॉस्फिअर एवढी व्हॅल्यू आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे हे कोणत्या कंडिशनला क्रिटिकल फेनॉमेनाला क्रिटिकल पॉइंटला ह्या 3 टर्म स्टडी करायचे. म्हणून आपण याच्यामध्ये काय केलंय, पुढे त्याची डेफिनेशन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सेपरेटली केलेलं आहे. मग आता तुम्ही पहिली जर आपल्याला यावर जर प्रश्न आला तर कसा येऊ शकतो? डिफाइन और एक्सप्लेन द फॉलोइंग प्रेशर, टेम्परेचर और क्रिटिकल व्हॉल्यूम या टर्म्स त्याच्यामध्ये आपल्याला किंवा या डेफिनेशन आपल्याला विचारू शकतील. लक्षात आलंय? या टर्म्स आणि डेफिनेशन साठी आपण काय केलंय यामध्ये बघा, यामध्ये आपण डेफिनेशनचा पॉईंट यामध्ये टाकलेला आहे त्यासाठी. ओके. आणि हे जे आहे ह्या एक्झाम्पल्स आहे. आपण क्रिटिकल फेनॉमेना हा स्टडी करण्यासाठी म्हणजे हा पॉईंट आपण स्टडी करण्यासाठी आम्ही एक्झाम्पल फक्त कोणतं घेतलं आपण? वॉटर. दॅट मीन्स स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर इन अ ग्लास ट्यूब, एका ट्यूब मध्ये घेतला आपण. पण आता इथे काय आहे, अदर एक्झाम्पल सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. हा माहिती असायला पाहिजे. What is the critical temperature of ammonia? Then what is the critical temperature of carbon dioxide? Then what is the critical temperature of methane, mercury, etc. हे सुद्धा व्हॅल्यू इथे दिलेले आहेत. आपण बघूच एकदा. पण आपण आता डेफिनेशन कडे वळू. म्हणजे डिफाइन फॉलोइंग टर्म्स. ओके. नाउ फर्स्ट टर्म क्रिटिकल टेम्परेचर. आणि आता मी तुम्हाला जनरल प्रश्न जर या ठिकाणी विचारला समजा आता याच्यामध्ये आपल्याला व्हॉट इज द क्रिटिकल टेम्परेचर ऑफ वॉटर, तर ती व्हॅल्यू किती येणार आहे? कोण सांगतं? व्हॉट इज द क्रिटिकल टेम्परेचर ऑफ वॉटर? माईक ऑन करा, कोणीही सांगू शकता. आत्ताच आपण बघितलं. मनीषा, हॅलो, माझा आवाज येतो ना? व्हॉट इज द क्रिटिकल टेम्परेचर? हा 647.4 केल्विन. हे केल्विन मध्ये, विच इज इन डिग्री सेल्सिअस.
374 डिग्री सेल्सिअस. ओके, एक आत्ताच आपण इथे बघितले बघा, ही व्हॅल्यू इथे ही दिसते, ही इथे फक्त कितीमध्ये आहे, या ठिकाणी आपण ती मेन्शन करताना फक्त आपण केल्विन मध्ये केली आहे. तुम्ही यामध्ये काय करू शकता, डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा करू शकता, आणि ती आहे 374 374 डिग्री सेल्सिअस. यामध्ये सुद्धा आपण हे काय करू शकतो, म्हणजे सरळ सरळ यात काय करायचं आपल्याला, -273 केल्विन, 273 केल्विन यामधून वजा केलं तर आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट होईल. हा, हे लक्षात घ्या. या आता हे जे व्हॅल्यू आहेत ना, ह्या लक्षात घ्यायचे आहे, कारण वॉटर हे आपण कॉमन घेतलेलं आहे. ओके, चला आता आपण मूव टुवर्ड्स डिफाइन फॉलोइंग टर्म्स. फर्स्ट, क्रिटिकल टेम्परेचर. द टेम्परेचर अबव विच द गॅस कॅनॉट बी लिक्विफाय, okay, no matter how much pressure may be applied. Okay, such temperature is known as a critical temperature. Okay, critical temperature of gas. Now for example, what is the critical temperature of water? So critical temperature of water 647.4 Kelvin. That means what happened at that temperature or above the temperature, what happened, no matter the pressure, how much pressure apply on that water, in that condition water vapor cannot be converted into liquid. म्हणजे अशा कंडिशन मध्ये ते वॉटर वेपर जे आहेत ना, ते लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार नाही तरी. म्हणजे याचा अर्थ तो जो पॉइंट आहे, ते जे टेम्परेचर आहे, ते क्रिटिकल टेम्परेचर. वन मोर एक्झाम्पल, कार्बन डायऑक्साइडचे एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, कार्बन डायऑक्साइड हॅज लिक्विफाइड ॲट ऑर बिलो 31 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे आपल्याला हे पॉइंट एक लिमिट दिलंय की 31 सेल्सिअसला कार्बन डायऑक्साइड हा लिक्विफाय होतो. ठीक आहे, म्हणजे या टेम्परेचरला किंवा त्याच्यापेक्षा खाली 31 डिग्री सेल्सिअसच्या खाली. बट इट कॅनॉट लिक्विफाय अबोव 31 डिग्री सेल्सिअस. पण 31 डिग्री सेल्सिअसच्या जर वरती गेलं तर या ठिकाणी तो लिक्विफाय होऊ शकणार नाही. सो दिस टेम्परेचर इज नोन ॲज अ क्रिटिकल टेम्परेचर ऑफ कार्बन डायऑक्साइड, आणि विच इज द 31 डिग्री सेल्सिअस. लक्षात येते ना, क्रिटिकल टेम्परेचर कार्बन डायऑक्साइड किती आहे, 31 डिग्री सेल्सिअस. नाउ नेक्स्ट डेफिनेशन, क्रिटिकल प्रेशर. आता आपल्याला क्रिटिकल प्रेशर, तर क्रिटिकल टेम्परेचर मध्ये आपल्याला हे लिहू. मग सर प्रश्न असा आला, समजा आम्हाला आता ते एमसीक्यू पॅटर्न असेल त्यावेळेस आपल्याला यामध्ये फिलिंग द ब्लँक्स असेल, सॉरी फिलिंग द ब्लँक्स म्हणजे असं यामध्ये खाली हे दिलेलं असेल. उदाहरणार्थ बघा, द टेम्परेचर अबव विच गॅस कॅनॉट बी लिक्विफाय नो मॅटर हाऊ मच प्रेशर मे बी अप्लाय, सच टेम्परेचर इज नोन ॲज, किंवा दिस इज कॉल्ड ॲज. खाली पर्याय असेल, ए क्रिटिकल प्रेशर, बी क्रिटिकल फेनोमेना, सी क्रिटिकल व्हॉल्यूम, आणि डी क्रिटिकल टेम्परेचर. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्याला ही डेफिनेशन कशाची आहे, हे रिलेटिव्ह विथ टेम्परेचर आहे, म्हणजे हे नक्कीच टेम्परेचरची, क्रिटिकल टेम्परेचरची ही डेफिनेशन आहे. आणि विच इज डिनोटेड बाय टीसी. कधी कधी खाली देतील ते, इट इज नोन ॲज पीसी, बी मध्ये टीसी, व्हीसी, आणि नन ऑफ दिस किंवा ऑल ऑफ दिस, असं यामध्ये प्रश्न असू शकतो. मग आपल्याला कळलं पाहिजे त्यावेळेस की आपल्याला याच्यामध्ये काय निवडायचं आहे, कोणतं उत्तर निवडायचं आहे. रिलेटेड विथ टेम्परेचर, नो डाउट नोन ॲज द क्रिटिकल टेम्परेचर. ओके, चला नाउ मूव टुवर्ड्स नेक्स्ट डेफिनेशन, विच द क्रिटिकल फेनोमेना, and which is denoted by critical pressure, and which is denoted by PC. ते कशाने डिनोट करायचं, PC ने डिनोट करायचं. ओके, द प्रेशर रिक्वायर्ड फॉर लिक्विफिकेशन ऑफ गॅस ॲट अ क्रिटिकल टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल प्रेशर. म्हणजे आता इथे बघा, हे जे आपण एक्झाम्पल घेऊ वॉटरचं परत एकदा ते समजून घेण्यासाठी डेफिनेशन. म्हणजे काय म्हटलं, ॲट 647.4 केल्विन दिस मच टेम्परेचर, या टेम्परेचरला म्हणजे या क्रिटिकल टेम्परेचरला जे लिक्विफिकेशन साठी आपण जे टेम्परेचर अप्लाय केलेलं आहे, सॉरी प्रेशर अप्लाय केलेलं आहे, दॅट प्रेशर इज नोन ॲज अ क्रिटिकल प्रेशर. ओके, दॅट प्रेशर इज नोन ॲज अ क्रिटिकल प्रेशर. दॅट मीन्स हियर the pressure required for the liquefaction of gas at critical temperature is called as a critical pressure, and now which is denoted by PC. Now what happens in case of critical volume? The critical volume च्या केसमध्ये the volume of 1 mole of gas at critical temperature and critical pressure is called as a critical. म्हणजे व्हॉल्यूम पण केव्हाचा, 1 मोल गॅसचा व्हॉल्यूम, पण कोणत्या कंडिशन मधला, कंडिशन कोणती असणार आहे, क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशरची जी कंडिशन असताना 1 मोल गॅसचा जो व्हॉल्यूम असणार आहे, तो व्हॉल्यूम म्हणजेच काय म्हटलं, क्रिटिकल व्हॉल्यूम. आणि वॉटरच्या बाबतीत तो व्हॉल्यूम जर विचार केला आपण वॉटरच्या बाबतीत, तर तो व्हॉल्यूम जो आहे तो आहे 58.7
सेंटीमीटर क्यूब मोल एवढा त्या वॉटरच्या बाबतीत तिची किंमत, याची व्हॅल्यू या ठिकाणी काय असणार आहे. लक्षात येते? क्लिअर? ओके. म्हणजे ह्या टर्म्स ज्या आहेत ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. किंवा त्या अगोदर आपण ह्या ज्या 2 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोडंसं परत एकदा रिपीट केल्या तरी चालेल. म्हणजे कन्क्लुजन जे आहेत ते करू आपण रिपीट. ठीक आहे. पुढचं सुरू करण्याच्या अपेक्षा आपल्याला हे कन्क्लुजन महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं बघा, लास्ट कन्क्लुजन वाचतोय मी कशाचं? क्रिटिकल फेनॉमेनाचं. ऑल लिक्विड डिस्क्राइब दिस फेनॉमेना. विच फेनॉमेना? क्रिटिकल फेनॉमेना. ओके. अँड इट कॅन बी कन्क्लूड दॅट no liquid can exist at the temperature above the critical temperature under any applied pressure. ओके. ह्या कन्क्लुजन आपल्याला हे कळालं की नो लिक्विड एक्झिस्ट राहणार नाही. हो, ज्या टेम्परेचरच्या वरती लिक्विड एक्झिस्ट राहणार नाही ते टेम्परेचर म्हणजेच काय? क्रिटिकल टेम्परेचर. मग प्रेशर काही असू द्या, बट ॲट सेम पॉइंट व्हॉट इज द अप्लाइड प्रेशर? अप्लाइड प्रेशर काही असेल, पण ऍक्च्युअल जनरल प्रेशर त्यावेळेस जे असणार आहे ते सुद्धा क्रिटिकल प्रेशर असणार. बघा, the critical phenomena exhibited by the liquid is reversible. Okay, if the seal tube at temperature above 647 Kelvin cool, the two phase will be separate from one another by clearly visible. म्हणजे आपण आता त्या ट्यूबला जर थंड केलं, त्या ट्यूबला टेम्परेचर डिक्रीज करून टाकलं आपलं 647 पेक्षा, म्हणजे थंड केलं सगळं, तर परत आपल्याला 2 सेपरेट लेअर त्या ठिकाणी मिळेल आपल्याला. म्हणजे वॉटर लेअर आणि वॉटर व्हेपर्स लेअर आपल्याला या ठिकाणी मिळेल, रिअपियर होईल त्या. ओके. ठीक आहे. आता हे जर बंद पडलं तर आता किती वाजले? 12:10 झाले माझ्या. तर मला वाटतं बंद पडल्यानंतर जॉईन करायची गरज नाही, कारण आपला पुढचा जो टॉपिक आहे अँड्र्यूजचा एक्सपेरिमेंट जो आहे, तो जो एक्सपेरिमेंट आहे आपल्याला थॉमस अँड्र्यूज एक्सपेरिमेंट, तो आपल्याला